गोपाळपूरचा मान की विकासाचे रान, राजकारणाच्या पलीकडची मैत्री आणि एका मोठ्या माघारीची गोष्ट. मंडळी, राजकारण म्हणजे केवळ सत्ता संघर्ष, आरोप प्रत्यारोप आणि खुर्चीसाठीची ओढाताण नसते असे आपल्याला वाटते. पण कधी कधी याच राजकारणात त्याग आणि विकासासाठी घेतलेली माघार लोकशाहीचे सौंदर्य वाढवते. पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर जिल्हा परिषद गटात आज असंच काहीतरी पाहायला मिळालं आहे. सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आला आहे. भगीरथ भालके यांच्या भाऊजाई सौ रुपाली व्यंकटराव भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ही केवळ एक राजकीय माघार नाही, तर गोपाळपूरच्या भविष्यासाठी रचलेली एक नवी रणनीती मानली जात आहे. जेव्हा एखादा मोठा चेहरा निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होतो, तेव्हा त्यामागे केवळ हार जीत नसते, तर जनहिताचा मोठा विचार असू शकतो. 9 वर्षापूर्वी याच मातीतून एक इतिहास घडला होता. गोपाळकृष्ण अंकुशराव उर्फ सरजी यांनी ही निवडणूक बिनविरोध करून सोलापूर जिल्ह्यात आपला वेगळा ठसा उमटवला होता. आज त्यांच्या पत्नी सौ दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव या मैदानात आहेत. आता प्रश्न हाच आहे की गोपाळपूर पुन्हा एकदा संघर्षापेक्षा समन्वयाला साथ देणार का? निवडणूक म्हटलं की गावात गटतट पडतात, वाद होतात. पण जर सर्वच पक्ष आणि उमेदवार एकत्र येऊन विकासाचा एकच अजेंडा राबवणार असतील, तर ती खरी लोकशाही नाही का? सध्या पवन महाडिक आणि हनुमंत पवार यांच्या पत्नींचे अर्ज अद्याप रिंगणात आहेत. येणारे 2 दिवस हे गोपाळपूरच्या राजकीय संस्कृतीची परीक्षा पाहणारे ठरणार आहेत. भाजप पुरस्कृत दुर्गा अंकुशराव यांच्या रूपाने गोपाळपूरला पुन्हा एकदा बिनविरोध वारसा मिळणार आहे का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. राजकारणात माघार घेणारा कमकुवत नसतो, तर कधी कधी तो समाजाला जोडणारा दुवा ठरतो. आता चेंडू गोपाळपूरच्या जनतेच्या आणि उरलेल्या उमेदवारांच्या हातात आहे. सत्तेचा संघर्ष हवा की विकासाचा समन्वय, निर्णय तुमचा आहे. धन्यवाद.